मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. शेतकऱ्यांसाठीच्या ज्या काही विविध योजना असतात, त्या योजनावर आपण सातत्यानं चर्चा करत असतो. आणि ती चर्चा करत असताना आपल्या समोर अशा अनेक योजना येतात, की त्या योजनांमुळं शेतकऱ्यांचं भलं होण्याऐवजी त्या योजना शेतकऱ्याच्या खिशाला कुठंतरी चुना लावून जातात किंवा भुर्दड लावून जातात. अशा अनेक फसव्या योजना सरकारच्या आहेत, की ज्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. इकडून तिकडून सरकार एखादी योजना जाहीर करते आणि मग त्या योजनेचा कागदी ससेमिरा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये ठेवते, की ते कागद जमा करता करताच भीक नको पण पुत्रावर अशी गत तुमची आमची शेतकऱ्यांची होऊन जाते. मग आता शेतकऱ्याला जी काही खरी गरज आहे एखाद्या योजनेची, तर जे काही 2 हेक्टरच्या आतले शेतकरी आहेत, गोरगरीब आहेत, मजूर आहेत, तर अशांसाठी जर कुठली योजना सरकारनं जर काढली पाहिजे, तर ती कुठली काढली पाहिजे, की आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न होत नाहीत, पोरींच्या लग्नासाठी सुद्धा अडचणी येतात. मग याच्या मागं नेमकी कारणं काय आहेत? तर ती कारणं वेगळी वेगळी आहेत. मात्र मग आपण काय करतो, की याच्यामधला जो काही समस्या आहे, तर त्या समस्यांची उकल किंवा उपाय शोधण्याऐवजी आपण सातत्यानं एकमेकांवर आरोप करत असतो. आणि ज्याच्याकडे ह्या गोष्टीचं उत्तरदायित्व आहे, तर अशी लोक त्याच्यापासून कुठेतरी दूर असतात. मग आता तुमची आमची लग्न जुळत नाही, तर हे याच्यात तुमची आमची काहीच चूक नाही. परंतु याच्यामध्ये लग्न जुळत नाहीत, तर याचं जे काही उत्तरदायित्व असेल, तर मग या लग्नासाठी आमच्या पोरांनी सोलापुरात, कोल्हापुरात, नागपुरात, इचलकरंजीत जिकडं तिकडं सगळीकडे मोर्चे काढले. काहींनी घोड्यावर बसून मोर्चे काढले, काहींनी बाशिंग बांधून मोर्चे काढले, तर काहींनी हाताच्या नसा कापून रक्तानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. अशा घटना अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत. आणि मग लग्नच जुळत नाहीत, त्याचा नादच सोडून दिला. तर त्याच्यातली काही पोरं आमची दारू प्यायला शिकली, काहींनी झाडाला लटकून फाश्या घेतल्या. आता शेतकरी रोजच मरतो, आत्महत्या करतो, याच्यात काही आता कोणाला नवीन वाटत नाही. कारण यवतमाळ जिल्ह्यामध्ये भर दिवाळीच्या दिवशी 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि त्याचा थोडासाही कुठे बोबाटा झाला नाही. ही आमच्या इथल्या तुमची आमची व्यवस्थेची सगळ्यांची शोकांतिका आहे, की ज्या गोष्टीवर आपल्याला चर्चा करायला पाहिजे त्या गोष्टीवर चर्चा दुर्दैवानं होत नाही आणि नको त्या गोष्टीवर आपण चर्चा करतो. बरं, आता लग्न जुळत नाहीत ते याच्या मागे काही कारण असतील. काय कारण येतं? पोरीची आणि पोराची संख्या कमी झाली, हे एक पहिलं कारण आहे. दुसरं कारण असं असू शकते, की बा पहिल्यांदा पोरीची आणि पोराची लग्न होत होती, आता ती शिक्षणासोबत व्हायला लागली, प्रोफेशन सोबत व्हायला लागली, नोकरी सोबत व्हायला लागली. तिसरं एक कारण असं असू शकते, की सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये मुलींच्या अपेक्षा वाढल्या, मुलींच्या बापाच्या अपेक्षा वाढल्या. बरं, आता ह्या मुली काय विदेशातल्या आहेत का? की शेजारच्या बांगलादेशातल्या, नेपाळमधल्या किंवा पाकिस्तानमधल्या अशा आहेत का? तुमच्याच आमच्या कोणाची तरी मुली येतं, कोणाची तरी बहीण असेल, कोणाची तरी मेवणी असेल, कोणाची तरी साली असेल, कोणाची तरी पुतणी असेल, कोणाच्या तरी भावाची पोरगी असेल. हे सगळे आपल्याच मुली येतात. मग आपण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये एखादी मुलगी असतो, तर त्यावेळेस आपण विचार काय करतो, की अशा आलतू फालतू ठिकाणी जर आपण मुलगी दिली, कारण तिच्यासाठी आपण सुरक्षित आयुष्य शोधत असतो, की मुलाला नोकरी असली पाहिजे. म्हणजे उद्या चालून 2 वर्षानं 4 वर्षानं आमचा पोरगा जर दारू प्यायला शिकला, तर कदाचित आमच्या मुलीचं भविष्य हे सुरक्षित असलं पाहिजे, हा विचार प्रत्येक आईबापाच्या मनामध्ये येतो. त्याच्यात काही चुकीचं नाही. बरं, हे दारू प्यायला शिकवलं कोण? सरकारनं. आज कुठल्याही गावात जा, 1200-1300 लोकसंख्येच्या किंवा 50-60 घरांच्या गावामध्ये जा, मुक्त हस्तानं त्या ठिकाणी 2 नंबरची दारू भेटते. एखाद्या ठाणेदारानं असं इथं जाहीर करावं, की आमच्या तालुक्यामध्ये अजिबात दारू भेटत नाही, वर्धा जिल्ह्यामध्ये दारू बंदी आहे. तरी सुद्धा दररोज पेपरला अवैध दारू पकडल्याच्या बातम्या येतात. महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे गुटखा बंदी आहे. अनिल देशमुख हे मंत्री असताना त्यांनी ती लागू केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी आहे. उलट सरकार त्याचं स्वतःचं नुकसान करून घेतं, की जी 1.5 रुपयाची पुडी आहे तिथं 2 नंबरमध्ये 2.5 रुपयाला घ्यावं लागते. कारण याच्यामध्ये सगळे म्हणजे गावच्या सदस्यापासून तर संबंधित मंत्र्यापर्यंत सगळ्या हप्त्याची लिंक लागलेली आहे. त्याच्यामध्ये काही कोणाला वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, याच्यात खोटंही नाही. सरकारनं ते कबूल करावं, की महाराष्ट्रामध्ये गुटखा अजिबात औषधाला बी भेटत नाही. असं जर असेल, तर मग पान टपरीवर सर्रासपणे गुटख्याच्या पुड्या लटकलेल्या आहेत. बरं, मग आता आपण उत्तरदायित्वाची गोष्ट करत होतो, तर उत्तरदायित्व याच्यामध्ये कोणाचं उत्तरदायित्व आहे? सरकारचं. पहिल्यांदा सरकार काय करतं? काही काही चुकीची धोरणं राबवतं. मग कशी राबवतं? की एखादा मुलगा आणि मुलगी जर वेगवेगळ्या समाजातील किंवा वेगवेगळ्या जातीतील किंवा वेगवेगळ्या धर्मातील असतील, ते पळून जात असतील, तर त्यांच्या सुरक्षेसाठी सरकार काय करतं? प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारनं सेफ हाऊस उघडलेले आहेत.
तर सेफ हाऊसचं काय काम आहे की त्या ठिकाणी एक सशस्त्र पोलीस असतो आणि तो त्या जोडप्याची 12 महिन्यापर्यंत निगराणी करेल. निगराणी करत असताना त्या जोडप्याकडून तो अल्पसा मोबदला घेईल, म्हणजे 40-50 काय जो महिना घ्यायचं ते सरकार घेईल. आणि त्याच्यानंतर वर्षाच्या नंतर ते जोडपं त्या सेफ हाऊसच्या बाहेर पडेल. आणि मग सरकारचा असा समज आहे की ते बाहेर पडल्याच्या नंतर त्याचा खून, हत्या वगैरे ऑनर किलिंग सारख्या घटना घडणार नाहीत, असा सरकारचा गैरसमज आहे. कारण सरकार आपल्यापेक्षा हुशार असतं. तुम्हाला आम्हाला, आपण शेतकरी जातीतले असल्यामुळे आपण तुम्ही आम्ही सगळे अडाणी असतो. कारण तुम्हाला आम्हाला काहीच कळत नाही. शेती कशी करावं ते बी आम्हाला कळत नाही. कारण आम्ही शेतामध्ये माल पिकवतो, त्याला तळातील फोडासारखं जपतो आणि मार्केटला ज्यावेळेस विकायला नेतो, तर तिथं एक अशी जमात असती, एक अशी जात असती सरकारनं पोचलेली, की ज्यांनी कधी बाप जन्मी त्याच्या 7 पिढ्यामध्ये वावराचं तोंडही पाहिलं नाही, की ज्यांना हरभरे बुडाला लागतात का शेंड्याला लागतात तेही माहित नसतं, भुईमुगाच्या शेंगा कोणत्या फांदीला लागतात तेही माहित नसतं. तरी ते आमच्या मालाची गुणवत्ता, भाव, दर्जा ठरवतात. ही या कृषी प्रधान देशाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. मग आता आपण कोणी जर म्हणत असेल की बा आमची छाती 56 इंची आहे, आम्ही जागतिक महासत्ता झालो, त्याच्यानंतर जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकलं, तर त्या असं म्हणणाऱ्याला आमच्या सिबिलचे डाटे काढा म्हणावं. ज्या 4 कंपन्या आमच्या उरावर आणून बसवलेल्या आहेत, तर त्या कंपन्याच रेकॉर्ड पहा की एकही कंपनी, मायक्रो फायनान्स असो का एनबीएफसी असो का बँक असो, आम्ही सुनी ठेवलेली नाही की तिचं कर्ज आमच्यावर नाही. बरं, कर्ज देताना देते किती? ती 20,000. त्याच्यावर प्रोसेसिंग फी किती लावती? 10%. बरं, त्याचा व्याज दर किती असते? 36 ते 48%. सानंदाच्या काळात आम्ही खाजगी सावकारी बंद केली आणि खाजगी सावकारी बंद केल्याच्या नंतर ह्या ज्या उरावर ज्या एनबीएफसी कंपन्या बसवलेल्या आहेत, तर याची सावकारी इतकी भयानक आहे की 10 रुपये शेकडा आहे का 15 रुपये शेकडा आहे हे त्या रिझर्व्ह बँकेलाच ठाऊक. बरं, याची जर तक्रार करावं तर त्याला कोणी दाद देत नाही. मग आता सरकारनं ते आता सेफ हाऊस वरून आपण तो विषय घेत असताना मग सरकार आमच्यासाठी काय करू शकतं? तर मग सेफ हाऊस उभारल्यापेक्षा दादे हो सरकार बाप्पा, तुम्ही एक काम करा ना हो, की 5 लाख रुपये, 10 लाख रुपये असे तरतूद करा. वाटल्यास आमची ती जीएसटीच्या माध्यमातून जे 8 वर्ष तुम्ही लुटलं, तर ते टॅक्सचे पैसे इकडे वळते करा ना. किंवा अजून आमच्या खाद्यापिण्यावर सगळ्या गोष्टीवर जीएसटी लावा, आम्ही द्यायला तयार आहे. आम्ही बोंबलत नाही. 14,000 शाळा बंद करण्याचा तुम्ही गाठ घातला, आम्ही काही म्हणतो? काहीच म्हणत नाही. मग अशा स्थितीमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, की एखादा जर आंतरजातीय लग्न करत असेल तर त्याला 15 लाख रुपये अनुदान दिलं पाहिजे. म्हणजे काय होईल की आमच्यामध्ये जे काही रोटे व्यवहार होतात तर तिथं बेटी व्यवहार होतील. म्हणजे मग त्या जोडप्यानं लग्न केलं नोंदणी पद्धतीनं आणि 12 महिने सुखाचा संसार केला की 15,000 रुपये त्या खात्याचे ते रिलीज केले पाहिजे, म्हणजे बॉन्ड स्वरूपात ठेवले पाहिजे. आणि मग त्या 15 लाख रुपयामध्ये त्यांनी कुठला तरी एखादा व्यवसाय, उद्योग काहीतरी आपल्या सुखासाठी केला पाहिजे. ही एक आमची अशी एक मागणी आहे. आता तुमच्याकडे जर 15 लाख रुपये नसतील, कारण लाडक्या बहिणीचे द्यायलाच तुमच्याकडे सध्या आता 1,500 रुपये नाही, तर 15 लाख रुपये ही रक्कम जरा मोठी आहे. तर नसतील तर त्याच्यापेक्षा रकमेत थोडी आणखीन कपात करा, 10 लाखावर आणा तो रक्कम. आंतरधर्मीय जर करत असेल तर त्याला 5-25 लाख रुपये द्या ना. या अशा गोष्टी सरकारनं जर केल्या तर बराच फरक पडेल. सरकारनं प्रोत्साहन योजना एखादी सुरू करणं, सरकार देऊन देऊन अनुदान किती देतं? 10,000 रुपये ते 20,000 रुपये मोठा गाजावाजा करत देतं आणि त्याच्या जाहिरातीवरच कितीतरी रुपये खर्च करतं. बरं, मग सरकारनं जर असे 10-15 लाख रुपये जर दिले आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वर्षातून 2दा जर असे वधूवर परिचय मेळावे घेतले, की ज्या काही विधवा असतील, परित्यक्त्या असतील किंवा आंतरजातीय विवाह करणाऱ्या असतील, तर त्याला जर एखाद्या विधवेला अपत्यासह जर एखादा लग्नाचा मुलगा स्वीकारत असेल, अनाथ आश्रमातील मुली असतील, तर यांना जर कोणी स्वीकारायला तयार असेल, तर त्याला सरकारच्या वतीनं 10 लाख रुपये त्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील आणि 12 महिने 2 वर्ष सुखाचा संसार केल्याच्या नंतरच त्या पैशावर त्याचा अधिकार चालेल. अशा जर केलं, पण सरकारला ते करायचं नाही. तुम्हाला आम्हाला गुलाम बनवायचं, सगळ्यांचं शोषण करायचं, मारण करायचं, ही अशा गोष्टी आहेत. अजून पुन्हा आपण भरपूर गोष्टी करण्यासारख्या आहेत. समाज म्हणून तुम्ही आम्ही काय करू शकतो तेही आपल्याला बोलता येईल. परंतु तुर्तास आता वेळ भरपूर होत चाललेला आहे, तर इथं आपण आवर्त घेऊ, कारण तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आता रील्स पाहायच्या आहेत. धन्यवाद.